हे निंबू पाण्याने फरक पडेल ना? म्हणजे हेडेक थोडं जास्त आहे. हो वाटेल ना. ते कालच्या गडबडीत एक विचारायचं राहून गेलं माझं. म्हणजे गोट्या जेव्हा काल इथे आला होता तू खूपच विचित्र पद्धतीने बोललीस त्याच्याशी. म्हणजे मी फर्स्ट टाइम तुम्हाला असं बोलताना पाहिलं. सगळं ठीक आहे ना तुमच्यात? इंद्रा सर आणि तनिषा मॅडमला मी हो हो सगळे ठीकच आहे. आमच्यात काय होणार आहे? ते जरा अशीच आमची कुरकुर झाली, भांडणं झाली जरा आमच्यात. ते आमची मैत्री पण अशी आहे ना की होतात आमच्यात भांडणं, काय नाही एवढं. पण नक्की फ्रेंडशिप मध्ये होतं तसंच भांडण होतं ना, की आणखी काही आहे? नाही मग तसंच भांडण आहे. आणि दुसरं कुठलंही कारण असलं तरी ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणी दुसरं तुमच्याबद्दल काय विचार करतं त्याने मला काही फरक पडत नाही. मला एवढं माहिती आहे की तुम्ही फक्त माझे आहात आणि मला खूप जीव लावता. तुम्ही फक्त माझे आहात ना? ऑफकोर्स मी फक्त तुझाच आहे राणी. हा मी फक्त आणि फक्त तुझाच आहे राणी. पण माझी चूक कशी पुसून टाकू तेच कळत नाही. माझ्या आयुष्यात आलेली ती रात्र मी कशी काढून टाकू नाही कळत आहे मला. एकीकडे मला तनिषाच्या बोलण्याने गिल्ट येत आहे, तर दुसरीकडे तुला फसवल्याची भावना मनात येऊन तुझ्यासाठी वाईट वाटत आहे. हे काय करू मला खरंच कळत नाही. उर्मिला, कोणी बघत नाहीये ना ग? नाही आता तरी कोणीही बघत नाहीये. तू एक काम कर, पटकन तुझं काम कर. ऑल दी बेस्ट. जा. ते मी तुला दिलं पाहिजे. तुला परफॉर्म करायचंय ना? अरे हा ठीक आहे. आपल्या दोघींना ऑल दी बेस्ट. पटकन जा. ओके. हा अजित काय करत होता इथे? ऐक ना, त्याला इतक्या हलक्यात घेऊ नको. तो दिसतो तसा नाहीये. शातीर आहे कम्प्लीट. ते तुमच्यासाठी. माझ्या वाकड्यात शिरला ना तर सोडणार नाही मी त्याला. राणी वहिनी, राणी वहिनी. जा ना. जाते. घ्या. थँक्यू. हा पिऊन टाका पटकन. हा कडू झालंय हे खूप. साखर टाक ना थोडी ह्याच्यात. हो साखर टाकण्यासाठी ते काही लिंबू सरबत नाही आहे, लिंबू पाणी आहे. औषध म्हणून प्यायचं. डोकं दुखतंय ना? पिऊन टाका पटपट. ओके. प्या प्या. हो. हा ऐकू रत नाही मला.
अजून चांगला परफॉर्म कर ना, जरा जोरात तू ओरड. ओके उर्मिला त्यांचा आवाज आहे हा. चला बघूया. उर्मिला ही कशी काय पडली? उर्मिला माहित नाही. आणि पाणी सांडलं. पाणी कोणीतरी मुद्दाम पाणी सांडलं ना. माझा पाय घसरावा म्हणून केलं कोणीतरी. तू मला हात नको लाव. आणि तू जाणीवस ना हे पाणी. मुद्दाम केलं ना तू हे सगळं. मी कशाला करेन मुद्दाम? कशाला म्हणजे इंद्रासाठी पाणी तू घेऊन गेली होतीस ना. ते पाणी माझ्याकडून सांडलं नाही माहिती मॅडम. खोटं बोलू नकोस. मला कळतच नाही तुझं लक्ष कुठे असतं ग. त्या दिवशी लक्ष नसताना तुझ्याकडनं दूध उतू गेलं, आता पाणी सांडलं. तरी मी तुला बजावलं होतं ना की यापुढे अशा चुका करायच्या नाही. कुठल्या धुंदीत असतेस ग तू. एवढी मोठी चूक झाली तुझ्याकडनं परत. मालती तुम्ही अगदी शांत व्हा बघू. आता ही वेळ आरोप प्रत्यारोप करायची नाहीये. तिला घेऊन आधी डॉक्टरकडे जा. माझं बाळ, ए राणी, माझ्या बाळाला काही झालं ना तर तुला सोडणार नाही. उर्मिला, शांत हो, शांत. वहिनी, मी डॉक्टरांना फोन करते. आबा मी आलेच. मी घाबरून जाऊ नका. शांत राहा बघू. शांत राहा. तिला उठवा आधी. सावकाश. अरे देवा. हळू 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 हळू. तू घाबरू नको उर्मिला. शांत हो. सावकाश. एकदम. माझ्या पोटात खूप दुखतंय. उर्मिला, शांत हो. काय झालं? काय झालं? त्या पडल्या पायऱ्यांवरून. पडली. काय नाही. मला जरा चेक करू द्या, गडबड करू नका. ठीक आहे. देवा, या सगळ्यातून उर्मिला आणि तिच्या बाळाला सुखरूप परत आण रे बाबा. कृपा कर आमच्यावर. बहिणी शांत. काही होणार नाही, सगळं छान होईल.